नरखेड तालुक्यातील खडकी गावामध्ये अंगणवाडीमध्ये सुविधा नसल्यामुळे नागरिक त्रस्त। नरखेड जिल्हा नागपूर नरखेड तालुक्यातील या खडकी गावामध्ये 2022 मध्ये अंगणवाडी स्थापन करण्यात आली। जेव्हापासून अंगणवाडी या 2022 मध्ये खडकी येथे स्थापन करण्यात आली तेव्हापासून सदरील अंगणवाडीमध्ये इलेक्ट्रिक बिल जोडण्यात आलेले नाही। तसेच या ठिकाणी कोणतीही गॅस एजन्सीतर्फे गॅस घेण्यात आलेला नाही। त्यामुळे सुविधा अभावी आज ही वास्तू शोभेची वास्तू झालेली आहे। लहान लहान मुलांसाठी येथे गरमीच्या दिवसामध्ये कोणती हवेची व्यवस्था नाही आहे किंवा त्या लहान मुलांना शिजवण्यासाठी खिचडी करण्यासाठी गॅसची सुविधा नाही आहे। संबंधित यंत्रणेविषयी गावामध्ये रोष व्यक्त करत असताना आमच्या प्रतिनिधीने जेव्हा पंचायत समितीशी याविषयी संपर्क साधला असता सदर पंचायत समितीने या इथे इलेक्ट्रिक बिलचे कनेक्शन घेण्यासंदर्भात ग्रामपंचायतला निधी वर्ग केल्याचे कळवले। मात्र 10% ग्रामपंचायतने स्वतःची भरल्या जाणारी रक्कम न भरल्यामुळे अजूनही ती ओस पडली आहे। त्यामुळे नागरिक मात्र त्रस्त झालेले आहेत। या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने ग्रामपंचायतशी संपर्क केला असता ग्रामसेविका संगीता गुळरांदे यांनी सदर ग्रामपंचायत ही गट ग्रामपंचायत असून केवळ हा खडकी गावाचा प्रश्न असून 3 गावाचा प्रश्न आहे आणि 3 गावाचे डिपॉझिट्स आम्ही भरणार असल्याची माहिती आम्हाला दिलेली आहे। मात्र गेल्या कितीक समस्येपासून 2022 पासून नागरिक त्रस्त असताना मोर्शी दर्पण या न्यूज चॅनलने हा प्रश्न उचलून धरलेला आहे। ज्यावेळेस मोर्शी दर्पणने हा प्रश्न उचलून धरला, शासनाला जाब विचारला, त्यावेळेस शासन खडबडून जागे झाले। मात्र एवढ्याही उपर आता शासन जागी होणार का? या अंगणवाडीमध्ये विद्युत येणार का? तो येणारा काळ ठरवेल। आणि जर खरंच इथे जर विद्युत आली असेल तर त्याचं श्रेय गावकऱ्याच्या वतीने मोर्शी दर्पणला देण्यात येईल। मात्र ती लाईन केव्हा पेटते आणि मुलांना सुखाची हवा केव्हा मिळते तो लगेच आपल्याला कळेल। यावेळी नेमकं प्रत्यक्ष गावातील नागरिक काय म्हणाले ते बघूया। या खडका गावातील अंगणवाडीमध्ये कोणकोणत्या समस्या आहे ना का तुमच्या 3 वर्षापासून सॉल्व्ह झाल्या नाही? सर, मी योगेश नारनवरे, ग्रामपंचायत पेटी स्मेलपूर सदस्य। ह्या खडकी गावामध्ये 2023 मध्ये हे अंगणवाडी खडकी गावामध्ये अंगणवाडी बनली आणि त्या 23 पासून 26 चालू आहे। पण ह्या अंगणवाडीमध्ये ना लाईन वीज बिल आहे, ना लाईन ना गॅस सिलेंडर आहे, ना इथं आणि अनेक लोकांची समस्या एकच आहे की इथं जे लहान लहान मुलं येते तर त्यांना ते इथं फॅन नाही आहे, कूलर नाही आहे। असे ते बिन फॅन आणि बिन कूलरचे राहत आहे। आज मला इतकं सांगायचं आहे की ह्या ग्रामपंचायतला यानं लेटर दिलं आहे की 2023 मध्ये की आमच्या इथं आमच्या अंगणवाडीमध्ये वीज वीज बिल नाही, लाईन नाही आहे, त्याकरिता गॅस सिलेंडर नाही आहे। आणि ग्रामपंचायत सरपंचांनी असं सांगण्यात आलं आम्हाला की आम्ही विचारलं मॅडमला की अंगणवाडी सेविका मॅडमला विचारलं आम्ही की इथं लाईन का बरं नाही आहे, तर त्यांनी एकच सांगितलं की अंगणवाडी सेविकांनी ग्रामपंचायतला अर्ज केला होता आणि त्याच्यानंतर त्याच्यावर काही कारवाई नाही झाली। त्याच्यानंतर आम्ही त्यांना पुन्हा विचारलं की का कारवाई नाही झाली। मग त्यांनी नंतर आम्हाला सांगितलं की ग्रामपंचायत सरपंच डायरेक्ट म्हणत आहे की तुमच्या अंगणवाडीमध्ये ना फंड आहे ना काही आहे, तर आम्ही तुम्हाला फंड देऊ शकत नाही, लाईन बिल देऊ शकत नाही, छोटं गाव पडतात। त्या कारणाने आता आम्ही त्यांच्यासोबत आणखीन बोललो। अगर ह्या 2 दिवसामध्ये ह्या इथं लाईनगर नाही आली तर आज मी तुम्हाला सांगतो की ह्या 2 दिवसामध्ये लाईनगर इथं नाही आली तर मी ग्रामपंचायतच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल। अशाच नवीन बातम्या पाहण्यासाठी आपण पाहत रहा मोर्शी दर्पण न्यूज। राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर, वरुड।